हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं शिक्षणातून महत्त्व सांगणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी कामगार यांच्या तळहातावर तरलेली आहे, असं ठणकावून सांगणारे महात्मा फुले अण्णाभाऊ साठे. चुका मुद्दाम करावं लागतात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. तसेच महाराष्ट्रातील सर्व थोर महापुरुषांच्या चरणी वंदन. रेणापूर शहराचे ग्रामदैवत आदिशक्ती रेणुका मातेच्या चरणी सुद्धा त्रिवार वंदन. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित छात्र सेवाकाल शिबिर समारोप प्रसंगी या शाळेचे प्राचार्य, माध्यमिक शाळेचे प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे सर, मुख्याध्यापक प्राथमिकचे सतीश मोरे सर आणि या शाळेचे पर्यवेक्षक श्री अनिल कुटवाड सर, तसेच उपस्थित आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकांत चंदरगे सर, प्राध्यापक रणदिवे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वामी सर, आमच्या महाविद्यालयाचे लहाने सर, सर्वांना सादर प्रणाम करून मी माझ्या मनोगताचे 2 शब्द या ठिकाणी सांगणार आहे. छात्रसेवाकाल आमच्या हनवते सरांनी सांगितलं की छात्रसेवाकालासाठी जायचं होतं सर, कोणत्या शाळेवर हे माहीत नव्हतं, कोणत्या शाळेवर जायचं, कोणत्या शाळेवर. आणि आमच्या वेळेस सेकंड इयरचे होते. श्रीराम शाळेवर गेले की या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी शिस्त बघितली सर, ती खरंच अनआकलनीय होती. जे आकलन करू शकत नाहीत एवढे विद्यार्थी, एवढी शिस्तता. वर्गात गेल्यानंतर कुठलाच विद्यार्थी आमच्या शिक्षकांना वाईट बोलला नाही, वागला नाही. शांत म्हणल्यानंतर शांतच प्रश्नांची उत्तरं देत होते. परिपाठही खूप छान होतं. त्यानंतर पहिल्याच दिवशी आमचे पर्यवेक्षक कुटवाड सर आमचे मार्गदर्शक आहेत. पहिल्या दिवशी भेट झाली सरांची. सरांचं खूप असं अनमोल मार्गदर्शन झालं. सरांनी टीईटीच्या संदर्भामध्ये अनमोल माहिती दिली की टीईटी जे करत आहे, टीईटीची तयारी, त्याच्यासाठी MBA CIT कंपल्सरी लागते. सर मी परवा दिवशी ॲडमिशन घेतलं, परत अडचणी होणे म्हणून घेतलं सर, तुमच्यामुळे घेतलं. त्यानंतर शाळेचा प्राध्यापक महाविद्यालय माध्यमिक शाळेचे प्राचार्य कसे असावे, आमचे सिद्धेश्वर मावडगे सरांसारखे. सर आम्ही लांबून थोडं निरीक्षण करायचं बारीक. त्या दिवशी आम्ही तिकडे सर खिचडी खायला गेलो होतो. सर इथं थांबले होते. तिथं पाईप होता पाण्याचं, पाणी सांडत होतं. सरांनी इथून बघितलं, तिथं आले, तिथं येऊन ती बंद करायला लावली. म्हणजे एवढं बारीक निरीक्षण असलं पाहिजे. जे मुख्याध्यापक असतात त्यांचं, आपल्या शिक्षकांचं, सर्वांचं. आणि आम्ही तिथं बाजूला होतो, आमच्या लक्षात आलं नाही. सर तिथपर्यंत आले नाही. प्राथमिक शाळेचे अनिल कुटवाड सर, प्राथमिक शाळेचे सतीश मोरे सरांबद्दल सांगायचं म्हणलं तर पहिल्या दिवशी ज्या वेळेस आम्ही परिपाठ पाहायला आलो होतो, मोरे सर विद्यार्थ्यांना सांगत होते की यायचं बसायचं नाही तर टीसी काढून देण्यात येईल. मला वाटलं सर खूप कडक आहे, सर खूप रागीट आहेत, खूप कडक आहेत. पण त्या दिवशी सरांसोबत चर्चा झाली थोडी 2 मिनिट. पण नारळासारखे सर बाहेरून कडक आहेत, पण तेवढेच मधून कोमलपण आहे. असं शिक्षकांचं असावं. त्यानंतर सर मी म्हणलो विद्यार्थी खूप शिस्तप्रिय आहेत, तेवढेच हुशारी आहेत. आजकाल कलियुग आहे. वर्गामध्ये 5वीच्या गेलो, कोणत्या वर्गात गेलो सांगत नाही. विद्यार्थ्यांना म्हणलं तुम्हाला पोहायला येतं का, काय सर 5वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना म्हणलं तुम्हाला पोहायला येतं का. ते काय म्हणले, नाही सर आम्हाला पोहायला येत नाही. मी काय म्हणलं, तुमच्यापेक्षा ते कुत्रं बरं. काय म्हणलं सर त्यांना, तुमच्यापेक्षा ते कुत्रं बरं. एक जण उठलं सर 5वीच्या वर्गातलं, तुकडी सांगत नाही. सर तुम्हाला पोहायला येतं का, तुम्हाला पोहायला येतं. हो, तुमच्यात आणि त्या कुत्र्यात काय फरक. एवढे विद्यार्थी इतके हुशार आहेत सर. असं त्यानंतर आहे हुशार आहेत सर. त्यानंतर एक अगोदर आम्हाला मन शिकवायचे सर, अंदरून पाहून पाय पसरावे, अंदरून पाहून पाय पसरावे. पण आता ती जुनी झाली. आता आपले पाय पाहून अंदरून पसरवण्याची हिंमत आणि जिद्द असावी प्रत्येकामध्ये. त्याच लाच धरून आम्हाला संत तुकाराम महाराजांचा आम्हाला इंग्रजीचे सर होते कुलकर्णी सर. कुलकर्णी सर म्हणल्यानंतर काय येणार आहे, महाभारत रामायण हेच यायचं. मग ते तुकाराम महाराजांनी अभंग सांगायचे, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. जसं देवानं ठेवलं तसंच राहायचं असं आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं. आणि त्यावेळेस सर त्याला अनुसरून एक उदाहरण द्यायचे. जर समजा तुम्ही कारमधून प्रवास करत असाल तर हेलिकॉप्टरमधून जो प्रवास करत आहे त्याच्याकडे बघून दुःखी होऊ नका. तुम्ही जो मोटरसायकलवरून प्रवास करत आहे त्याच्याकडे बघून सुखी राहा.
जो मोटरसायकलवरून प्रवास करत आहे त्याने कारकडे बघून दुःखी व्हायचं नाही, त्याने तर सायकलवर जो चालवत आहे त्याच्याकडे बघून सुखी राहा. सायकलवाल्याने चालणाऱ्याने ज्याच्या पायात चप्पल नाही त्याच्याकडे बघून सुखी राहा असं आम्हाला सांगितलं होतं. आम्ही सुखीच राहिलो. कष्ट मेहनत काही वाटलंच नाही. पण आता उलट झाले सर. उलट विद्यार्थ्यांनी उलट त्यांना शिकवलं पाहिजे. ठेविले आनंद तेसीची राहावीत नका. प्रयत्न करा, कष्ट करा, मेहनत करा. तुम्ही जर चालत असाल ना तर सायकलवाल्याकडे बघा, त्याच्याकडे सायकल आहे आपल्याकडे का नाही हे विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. सायकलवाल्याने त्या मोटरसायकलवाल्याकडे बघितलं पाहिजे, मोटरसायकलवाल्याने त्या कारवाल्याकडे बघितलं पाहिजे, तर प्रगती होणार आहे विद्यार्थ्यांची. हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे. कुठंतरी जुन्या म्हणी मागे सारून नवीन म्हणी तयार करता आले तर खूप चांगलं होईल. या श्रीराम शाळेला, या विद्यालयाची स्तुती ऐकलेली आहे सर मी. आणि हे शिंपलं म्हणेल मी शाळेला सर. शिंपलं उपमा देईल सर. का आम्हाला इतिहासचे सर होते कांबळे सर. ते सांगायचे पावसामधून पडणारा थेंब हा सारखाच असतो. पावसामधून पडणारा प्रत्येक थेंब हा सारखाच असतो, पण त्याचं अस्तित्व तो कशावर पडतो यावर डिपेंड आहे सर. पावसामधून पडणारा थेंब, पाण्याचा थेंब जर गरम तव्यावर पडला तर तो बाष्पीभवन त्याचं अस्तित्व संपत असतो. त्या पावसाच्या थेंबाचं अस्तित्व संपतं. आणि तोच पावसाचा थेंब जर एका झाडाच्या पानावर पडला आणि त्या थेंबावर जर सूर्यप्रकाश पडला तर तो मोत्यासारखा चमकतो. बरोबर आहे सर. तर तो मोत्यासारखा चमकतो. आणि तोच पावसाचा थेंब जर एका शिंपल्यामध्ये पडला तर तो मोती बनतो. मला सांगायचे सर, या विद्यार्थी शाळेतील विद्यार्थी ह्या शिंपल्यामध्ये आहेत सर. प्रत्येक विद्यार्थी मोती झाल्याशिवाय राहणार नाही सर. एवढं इथं आल्यानंतर अनुभव आला सर. आम्ही खूप काही शिकलोय. खूप खूप धन्यवाद सर.